हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया पनीर मसाला. पनीर मसाला बनवण्यासाठी मी इथे पनीर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घेतली आहे. पनीर छान असे क्यूबमध्ये कट करून घेतले आहे. एका पॅनमध्ये थोडे बटर टाकले आहे आणि थोडे ऑइल देखील मी टाकले आहे. आता आपण ऑइल आणि बटर गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी टाकूया. जिरे मोहरी छान असे तडतडले की त्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा देखील आपण छान असा फ्राय करून घेऊयात. साधारण 2 ते 3 मिनिट कांदा आपण छान असा फ्राय करून घेऊयात. आता आपण त्यामध्ये ॲड करूया अद्रक लसूण पेस्ट. मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. ती देखील छान अशी ऑइलमध्ये फ्राय करून घेऊयात. त्यानंतर मी टाकला आहे टोमॅटो. मी 1 टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. टोमॅटो देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता आपण मसाले ॲड करणार आहे. मी इथे लाल तिखट, 1 काळा मसाला, धने पावडर, हळदी आणि गरम मसाला टाकला आहे. थोडे मीठ चवीनुसार टाकले आहे. छान असे मसाले देखील आपण ऑइलमध्ये छान असे परतून घेऊया. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली आहे. आता आपण ॲड करूया गरम मसाला. आता मी 1 अर्धी वाटी पाणी टाकले आहे. पाणी छान असे आपल्याला उकळून द्यायचे आहे. पाणी छान उकळले की आपण त्यामध्ये पनीर ॲड करणार आहे. छान अशी आपली पनीर मसालाची भाजी उकळत आहे. मस्त अशी छान आपली पनीर मसाला भाजी दिसत आहे. इझी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स.